नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. PM कुसुम सोलार योजना असेल किंवा मागेल त्याला सौरकृषी पंप योजना असेल, यामध्ये शेतकऱ्यांनी 3 HP साठी, 5 HP साठी किंवा 7.5 HP पंपासाठी अर्ज केलेले आहेत आणि त्यांचे पंप हे मंजूर झालेले आहेत. यामध्ये पंप मंजूर झाल्यानंतर त्यांना कंपनीकडून विचारलं जातं की तुम्हाला त्या पंपासाठी किती मीटर हेड हवं. आता अशामध्ये काही शेतकऱ्यांना हेड काय असतं हेच माहीत नसतं किंवा हेड किती मीटर घ्यावं हे माहीत नसतं किंवा ते कॅल्क्युलेट करता येत नाही. त्यासाठीच सोलार पंपासाठी योग्य हेड कसा निवडावा याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. चला तर मग पाहूयात की योग्य हेड कसा निवडायचा. जर तुम्ही मागेल त्याला सौरकृषी पंप योजनेमध्ये अर्ज भरलेला असेल आणि वेंडर सिलेक्शनच्या प्रतीक्षेमध्ये असाल आणि वेंडर कधी येतात हे तुम्हाला माहीत नसेल, याचा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम तसेच व्हॉट्सअप चॅनल असून ते जॉईन करायला विसरू नका. येथे आपण वेंडर सिलेक्शन म्हणजे वेंडर ॲड झाल्यानंतर त्याचं अपडेट लगेच देत असतो, त्यामुळे तुम्हाला वेंडर सिलेक्शन करताना अडचण येत नाही. चला तर मग पाहूयात की योग्य हेड कसा हेड निवडत असताना तुम्हाला सर्वप्रथम माहीत असायला हवं की हेड काय असतं. सोलार पंपामधील हेड म्हणजे काय आणि त्याचे प्रकार काय आहेत पहा. शेतीसाठी सोलार पंप निवडताना हेड हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर पाणी किती खालून वर खेचायचे आहे आणि किती लांब फेकायचे आहे यासाठी लागणारी ताकद म्हणजेच हेड होय. म्हणजे तुमचं पाणी किती खोलीवरून खेचायचं आहे आणि किती लांबीवर तुम्हाला ते न्यायचं आहे यासाठी लागणारी जी ताकद असते पंपासाठी त्याला थोडक्यात हेड असं म्हटलं जातं. हेडचा संबंध फक्त मोटर्सच्या हॉर्स पॉवर म्हणजे HP ची नसून ती मोटर पाणी किती उंचीवर ढकलू शकते याच्याशी आहे. यामध्ये हेड म्हणजे नक्की काय तुम्हाला आता समजलं असेल. हेड म्हणजे पंपाची उभ्या रेषेत व्हर्टिकल पाणी वर नेण्याची क्षमता. यामध्ये 3 गोष्टींची बेरीज केली जाते. यामध्ये सेक्शन हेड जमिनीच्या खाली पाणी किती खोल आहे, उदाहरणार्थ बोरवेलमधील पाण्याची पातळी. त्यानंतर डिलिव्हरी हेड जमिनीच्या वर पाणी किती उंचीवर नेऊन टाकायचे आहे, म्हणजे समजा तुम्हाला एखाद्या उंचीवर टाकीवर पाणी न्यायचं असेल त्यासाठी डिलिव्हरी हेडचा वापर केला जातो. आणि तिसरं असतं फ्रिक्शन हेड. पाईपमधून पाणी जाताना घर्षणामुळे किंवा पाईपच्या लांबीमुळे पाण्याचा वेग कमी होतो, त्याला फ्रिक्शन लॉस असं म्हणतात. त्याचे प्रकार आणि माप इथं तुम्ही पाहू शकता. PM कुसुम किंवा मागेल त्याला सौरकृषी पंप योजनेमधील किंवा बाजारातील सामान्य सोलार पंपासाठी खालीलप्रमाणे हेड उपलब्ध असतात. हेड नेहमी मीटरमध्ये मोजले जातात. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की मोटरचं जे हेड असतं ते नेहमी मीटरमध्येच मोजलं जातं. यासाठी तुम्ही पाहू शकता 1 मीटर इज इक्वल टू 3.28 फूट असतं. म्हणजे तुमची जर खोली 3.28 फूट असेल तर त्यासाठी 1 मीटर हेड वापरला जातो, असं याचं गणित. यामध्ये तुम्ही पाहू शकता जर तुमच्या विहिरीची खोली जर 50 ते 80 फूट असेल तर तुम्हाला लागणारं जे हेड आहे ते 30 मीटर हेड लागणार आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता विहीर किंवा बोरची जर खोली तुमच्या 50 ते 80 फूट असेल तर तुम्हाला 30 मीटर हेड घ्यायचा आहे. आणि जर तुमच्या विहिरीची किंवा बोरची खोली 100 ते 150 फूट असेल तर तुम्हाला 50 मीटर हेड घ्यायचं आहे. हे हेड कॅल्क्युलेट कसं करायचं हे आपण पाहणार आहोत. जर तुमच्या बोरवेलची खोली 150 ते 200 फूट असेल तर त्यासाठी तुम्हाला 70 मीटर हेड घ्यायचा आहे. आणि तुमचा बोरवेल जर जास्त खोल असेल 250 ते 300 फूट किंवा 300 फुटापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 100 मीटर हेड घ्यायचा आहे. तर या चार्टवरून तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला किती मीटर हेड निवडायचा आहे. हा फक्त खोलीसाठी झाला. तुम्हाला तुमचा बोरवेल 350 फूट आहे, तुम्ही 100 मीटर हेड घेतला आणि तुमची पाईपलाईन 2500 फूट आहे किंवा 3000 फूट आहे, त्यासाठी हेड कसा कॅल्क्युलेट करायचा हे आपण पुढे पाहणार आहोत. हा हेड निवडताना तुमची मोटर 3 HP असू द्या किंवा 5 HP असू द्या किंवा 7.5 HP असू द्या, त्याचा काही फरक पडणार नाही. फक्त तुम्हाला तुमच्या बोरवेलची किंवा विहिरीची खोली किती आहे त्यानुसार हेड सिलेक्शन करायचं आहे. आता या चार्टवरून तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने लक्षात येईल की किती मीटर हेड निवडायचं आहे. आता पाहूयात की जर तुमच्या बोरवेल किंवा विहिरीची खोली तुम्ही कॅल्क्युलेट केली, हेड निवडला, परंतु तुमची पाईपलाईन 1000 फूट आहे, 2000 फूट आहे किंवा 3000 फुटाच्या अंतरावर तुम्हाला पाणी न्यायचं आहे, तर हेड कसं कॅल्क्युलेट केलं जातं. खोली आणि लांबीनुसार हेड कसा निवडावा. शेतकरी अनेकदा फक्त बोरवेलची खोली बघतात, पण पाईपलाईनची लांबी म्हणजे आडवे अंतर सुद्धा महत्त्वाचे असते. उभे अंतर व्हर्टिकल डेप्थ हे जसेच्या तसे मोजावे. म्हणजे तुमचा बोरवेल जर 200 फूट खोल असेल तर त्याचं अंतर 200 फूट आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. आणि आडवं अंतर पाईपलाईन जमिनीवर आडवी अंतरली असेल तर पाण्याचा दाब कमी होतो. यामध्ये थंब रूल काय वापरला जातो पहा.
साधारणतः 10 मीटर आडव्या पाईपलाईनसाठी 1 मीटर हेड कमी होतो असे मानले जातात. उदाहरणार्थ जर तुमची पाईपलाईन 1000 फूट लांब असेल तर मोटारवर अंदाजे 100 फूट हेडचा अतिरिक्त भार पडतो. आता योग्य पंप कसा निवडावा यासाठी एक्झाम्पल दिलेलं आहे. समजा तुमच्या विहिरीतील पाण्याची पातळी 150 फूट खोल आहे, म्हणजे तुमची विहीर 150 फूट खोल आहे आणि शेतजमिनीपासून लांब जे अंतर आहे ते 500 फूट तुमची पाईपलाईन आहे. 150 तुमची खोली झाली आणि 500 फूट तुम्हाला पाणी न्यायचं आहे. तर 150 फुटासाठी उभं हेड तुम्ही इथं कॅल्क्युलेट केलेलं आहे 150 फूट आणि त्यानंतर आडव्या 500 फुटासाठी 10 म्हणजे इथं जे गुणोत्तर होणार आहे इथं पाहू शकता 50 फूट एक्स्ट्रा येणार आहे. याच्यामध्ये 50 फूट एक्स्ट्रा आलं म्हणजे 200 फूट हे अंतर झालेलं आहे आपलं. तर 200 फीट खोलीसाठी आपण किती साईड निवडायचं आहे इथं चार्ट या ठिकाणी पाहू शकता. 200 फूट आपलं कॅल्क्युलेशन आलेलं आहे. यासाठी 70 मीटर हेड तुम्हाला लागणार आहे. यामध्ये तुम्ही 70 मीटर हेड वापरा. तर इथं कॅल्क्युलेट केलेलं आहे पहा. हे आपलं 150 आलेलं आहे आणि हे 10 गुणोत्तर 500 फुटासाठी 50 फूट एक्स्ट्रा आलेलं आहे म्हणजे 200 फूट झालं. तर सुमारे 60 मीटर हेड लागणार आहे. 60 मीटर यासाठी तुम्हाला 60 मीटर उपलब्ध नसतं म्हणून 70 मीटर हेड क्षमतेचा पंप घेणं आवश्यक ठरेल. जर तुम्ही कमी हेडचा म्हणजे 50चा जर पंप घेतला तर पाणी चालेल, परंतु ते तुमचा जो टोक आहे त्यापर्यंत पोहोचायला थोडासा वेळ लागू शकतो किंवा कमी प्रमाणामध्ये पाणी चालेल किंवा पाणी तिथं पोहोचणार नाही. अशा प्रकारे तुम्हाला व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल यासाठीही हेड कॅल्क्युलेट करता येईल. आता तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने तुमच्या बोरवेलच्या पाईपलाईनसाठी किंवा बोरवेलच्या खोलीसाठी किती मीटर हेड हवा आहे, तुमच्या विहिरीसाठी किती मीटर हेड हवा आहे, हे तुम्ही घर बसल्या एकदम सोप्या पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकता. तरीही तुम्हाला यामध्ये काही अडचणीत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमची जर कुठली शंका असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. त्याचं आपण सोल्युशन देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला हाईप करा आणि व्हिडिओला तुमच्या शेतकरी मित्रांसोबत नक्की शेअर करा.